आज आहे दिव्यांची अमावस्या, तर आपण करणार आहोत दिव्यांचं पूजन, उंबरट्याला हळदीचं लेपन आणि आपल्या वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण फोडणार आहोत आपल्या वास्तूला नारळ। तर हे नारळ फेकायचं आहे। तर चला तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आज आहे मैत्री दिवस। तर ऋग्वेद ऋषांसाठी इथं ज्योतीने छान छान असं गिफ्ट तयार करून दिलेलं आहे त्यांच्या मित्रांसाठी। तर तेही व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बघूया कशा पद्धतीने ज्योतीने ऋग्वेद ऋषांना गिफ्ट दिलंय। तर आज आहे आषाढी अमावस्या आणि आजच्या अमावस्येला दिव्यांची अमावस्या पण म्हणतात। तर आज आपण आता हे सर्व दिवे साफ करणार आहोत। आज आता खूप भूक लागलेली आहे घर आवरता आवरता उशीर झालाय, तर थोडासा चिवडा खाऊ आता आणि मग नंतर स्वयंपाकाला लागू। तर आज सकाळी सकाळी आम्ही दोघींनी हातामध्ये घेतलेले होतं किचनची सफाई। तर आज 8 वाजल्यापासून आम्ही किचनची सफाई करत होतो। 2 दिवसापासून डब्बे घासलेले आहेत, तेही लावलेले आहेत। तरीही किचनमध्ये बरीच असं राहाडा झालेला होता सर्व। तर आज सकाळपासून आता किचनची सफाई सुरू आहे। तर आता वाजलेले आहेत 10 आणि आता ऋग्वेद ऋषांलाही लागलेले आहे भूक। तर सर्व काही आवरून आणि मग करणार आहोत आज स्वयंपाक। तर आज आहे रविवार आणि मुलांना ही सुट्टी, तर संडेला काही मागायचं नाही खायला आणि आज आहे फ्रेंडशिप डे। तर ज्योतीने अशा पद्धतीने हे किचन मधलं जे तेलकट लागतं ना सगळं असं काढलं होतं काडीनी आणि छान असं किचन आज साफ केलेलं आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आषाढी अमावस्या आणि रविवार। आज ऋग्वेद ऋषांची सुट्टी आणि दिवसभर धमाल आणि रेखाचा आलेला आहे इथं व्हिडिओ कॉल। तर रेखा बरोबर बोलता बोलता आज करायचा आहे मुरमुऱ्याचा चिवडा। तर आता आज मुलांना स्पेशल काहीतरी खाऊ म्हणून आज मी करणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा। तर म्हटलं चला आता तुमच्या बरोबर पण थोडीशी रेसिपी शेअर करते। आणि आज आम्ही केलेला आहे किचन एकदम क्लीन। काय करायचंय, हा कढीपत्ता आणजाय, कढीपत्ता घेऊन बाळा मस्त। तर इथं रेखा बरोबर गप्पा मारता मारता आज आता करते चिवडा आणि ज्योती आता गेलेली आहे आता वरती आणि आज सगळं किचन क्लीन केलंय। अजून भांडे लावायचे राहिले बरेच। तर आज दिवेही साफ केलेत आणि आज आहे दिव्यांची अमावस्या। तर आपण आज दिव्यांचं पूजन करणार आहोत आणि उंबरठा पूजन करणार आहोत। तर हा सर्व व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्या अगोदर आपण करूया मस्त असा मुरमुऱ्यांचा चिवडा ऋग्वेद ऋषांना। रेखा गेलेली मुंबईला आता, तर तिथून व्हिडिओ कॉल केलाय। म्हटलं चल तुला पण दाखवते मी आज व्हिडिओमध्ये। तर चला सुरूच असतं आमच्या बहिणींचं। तर चला आता करूया मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा। तर इथं बरेचसे मुरमुरे घरामध्ये साचलेले होते, तर मी मस्त असे स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर थोडंसं काहीतरी काळे मुरमुरे असं निघतं यामध्ये। तर आता यामध्ये कढईत टाकलेलं आहे तेल। तर या तेलात टाकू आपण आता शेंगदाणे। भरपूर मुरमुरे असल्यामुळे शेंगदाणे पण बरेच टाकले। हे शेंगदाणे छान असे गुलाबी रंगावर तळून घेऊया, म्हणजे मुरमुऱ्यामध्ये एकदम मस्त लागतात। काय तरी ऋषांनी आणलेला कढीपत्ता तेलामध्ये मी टाकला होता, तर तो एकदम आपल्याला कडक करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणेही आपल्याला एकदम कडक कुरकुरीत छान असे करून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये मी आता टाकणार आहे कोथिंबीर। तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण मी तेलामध्ये परतवून घेणार आहे, तीही मस्त कुरकुरीत छान अशी लागते। आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद, कारण ऋग्वेद ऋषांना खायचा आहे चिवडा त्यामुळं जास्त तिखट टाकलेलं नाही मी। तर हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि आता यामध्ये आपण हे सर्व ओतून घेऊया मस्त आणि हे सगळं आता कालून घेऊ। तर रविवारच्या दिवशी मुलांना काहीतरी स्पेशल लागतंच। तर आज आता एवढा वेळ पण नव्हता काहीतरी स्पेशल करायला, तर म्हटलं चला आता मी साधा आता चिवडा करते। तर थोडा स्वयंपाक करेपर्यंत मुलांनी चिवडा खाल्ला
आणि चिवड्यावर पण थोडासा दम धरला, तर त्यामुळं मी घाईघाई त्यांना चिवडा करून दिला। आणि अशा पद्धतीने थोडं थोडं नादी लावून आता आम्हाला सर्व घर क्लीन करायचं आहे। आता उद्यापासून तर ते शाळेतच जातात, पण आज रविवारच्या सुट्टीमुळे थोडासा गोंधळ झाला। मी करते चपात्या, पीठ मळून ठेवलेलं होतं ज्योतीने, तर चपात्या करून घेते। आणि ज्योती करत आहे इथं बटाट्याची भाजी मस्त अशी, तर लवकर लवकर स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे आज आता तर आज झटपट असा साधा स्वयंपाक केला होता, पोळ्या आणि बटाट्याची छान अशी भाजी। तर अशा पद्धतीने झटपट असं आवरून आम्ही थोडासा आराम केला। आणि आज आहे फ्रेंडशिप डे, तर मुलांचं चाललं होतं ज्योतीला इथं आम्हाला गिफ्ट करून दे आमच्या मित्रांसाठी, तर ज्योतीने इथं ऋग्वेद ऋषांसाठी बनवलेले आहेत गिफ्ट। तर मुलांचा हट्टही तेवढा पुरवावा लागतो। तर पाहुण्याही आलेल्या होत्या, थोडं पाहुण्यांपाशी पण बसलो आणि अशा पद्धतीने ज्योतीने मुलांना गिफ्ट करून दिले। तर आता उद्या ते त्यांच्या मित्रांना देणार आहेत, तर त्यामध्ये घातलेले आहे चॉकलेट आणि अशा गिफ्टमध्ये त्यांच्या मित्रांचे नाव पण टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने मुलांचाही हट्ट आपल्याला पुरवावा लागतो। तर आज आहे दिव्यांची अमावस्या, तर आपण छान असे घरातले सर्व दिवे घासून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला करायचे आहे दिव्यांचं पूजन। तर इथं ज्योती प्रत्येक दिव्याखाली आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवत आहे। आणि आता तुम्हाला सांगते, तर आपल्याला दिव्यांचं पूजन का करायचंय। दिवा हा मांगल्याचे प्रतीक असतो। दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या, या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते। या दिवशी आपल्याला घरातील सर्व दिवे घासून असे लख्ख करायचे आहेत आणि पाटावर एक वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवायचे आहेत। पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी रेखाटायची आहे आणि फुलांची आरस करायची आहे। तर आपल्याला हे सर्व दिवे आता प्रज्वलित करायचे आहेत। तर त्यामध्ये आता आपण ठेवणार आहोत तुपाची फुलवात। तर तुम्ही तुपाची, तेलाची कोणत्याही पद्धतीने वात या दिव्यांमध्ये लावू शकता। तर आम्ही आता यामध्ये ठेवलेली आहे तुपाची फुलवात। तर आपल्याला ही दिव्यांची पूजा का करायची आहे, तर घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी। तर हीच आपली संस्कृती आहे। तर आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। आता आपण प्रत्येक अमावस्याला घरामध्ये करत असतो। तर याने काय होतं, तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा निगेटिव्ह ऊर्जा असते, तर ती बाहेर जात असते आणि जी सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे आपल्याला हे उपाय अमावस्याला करायचे असतात। तर आता दिव्यांमध्ये फुलवाती ठेवून घेतलेल्या आहेत। आता आपण हे दिवे पेटवून घेऊ। तर इथं आता सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत। हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून याची मनोभावे आपल्याला आता पूजा करायची आहे। तर आपल्याकडे अघाडा असेल तर आपण अघाडाही या दिव्यांना वाहू शकतो। दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी। जसं जमेन तसं या दिव्यांची आपण पूजा करावी, कारण आता उद्यापासून श्रावण महिना सुरू व्हायचा आहे। तर आपल्याला या दिव्यांचा खूप असा उपयोग होतो। आणि हा जो मोठा दिवा आहे, तर हा दिवा आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये 1 महिना देत असतो।
तर याला समई असे म्हणतात या मोठ्या दिव्याला, आणि ही 1 महिना महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित होत असते. तर आपण तेलही द्यायचं महादेवाच्या मंदिरात, आणि 1 महिना हा दिवा महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये जळत असतो. तर अशा पद्धतीने आपण केलेली आहे ही दिव्यांची पूजा. काही ठिकाणी कणकेची किंवा उकडीचे गोल दिवे बनवून नैवेद्य दाखवतात, आणि तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी अशी पद्धत आहे. तर आम्ही अशा पद्धतीने दीपपूजन आज केलेलं आहे. तर घरातील इडापिडा टळून रोगराई नष्ट हो, आणि घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ नये किंवा सकारात्मक शक्तींचा वास व्हावा, एवढीच यामध्ये आपली मनोकामना असते. तर अशा पद्धतीने आज आम्ही केलेले आहे दिव्यांची पूजा. हे दिव्या, तू अग्निरूप आहेस, तू वायुरूप आहेस. आज मी तुझी ही जी पूजा केलेली आहे ती तू देवांपर्यंत पोहोचव, अशी आपल्याला या दिव्यांसमोर प्रार्थना करायची असते. आता हळदीचं लेपन करून घेऊ आपण. तर मी असं दाट असं हळदीचं लेपन करणार आहे आणि ते सुकून देणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण पूजा करू. तर आपल्याला आता आपल्या वास्तूला, म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहतो, तर त्याचा जो उंबरटा असतो, तर या उंबरटाच्या बाहेर आपल्याला या वास्तूला एक नारळ फोडायचा आहे, आणि हे नारळ आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर हे आपल्याला खायचं नाही. तर आता ऋग्वेद ऋषांगला घेऊन मी चाललेले आहे संदीप दादाच्या इथं. तर इथं आहे मुंजोबाचं ठाणं. तर इथं पिंपळाच्या झाडाखाली मुंजोबाचं ठाणं आहे. तर आपण आज मुंजोबाला ही नारळ फोडणार आहोत. तर अशा पद्धतीने आज आषाढी अमावस्येच्या दिवशी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सर्व विधी छान पद्धतीने असे उरकलेले आहेत. लाजू मामा इथे येतं बरं का दररोज पाया पडायला. खायचं एक तुम्हाला, खा, काकाला दे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला गतहरी अमावस्या असं म्हणतात, पण काही लोकांनी अपभ्रंश करून या अमावस्येला गटारी अमावस्या असं नाव दिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आम्ही आज गतहरी अमावस्येच्या दिवशी बनवलं होतं सात्विक असं भोजन. तर इथं बनवलेलं आहे संध्याकाळच्या वेळी मसाला पनीर. तर चला भेटूया पुन्हा.